शिवसाम्राज्य प्रतिष्ठान आणि हिरकणी वॉरियर्स. शिवसाम्राज्य आपलं क्षेत्ररक्षण आहे, आपण क्षेत्ररक्षण करून घ्या. हिरकणी वॉरियर्स 2 आघाडीचे फलंदाज मैदानात ताबडतोब पाठवा. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. शिवसाम्राज्य प्रतिष्ठान हिरकणी वॉरियर्स दोन्ही संघांना विनंती, आपले अवंतर प्लेयर या ठिकाणी पाठवा. दोन्ही संघांचं अभिनंदन करेन. आपले अवंतर खेळाडू या ठिकाणी पाठवलेत. चला आता हिरकणी वॉरियर्स फलंदाज पाठवा. पंच विनंती आहे, सामना त्वरित सुरू करून घ्यायचा आहे. तुम्हाला क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला चला क्षेत्ररक्षण लावा ताबडतोब. सामना सुरू करून घ्या. या 2 सामन्यांच्या मध्ये ना भरपूर वेळ जातो आणि इनिंग ब्रेक मध्ये देखील सामन्यांना ऍक्च्युअली वेळ लागतच नाही. वेळ हा 2 मॅचेसच्या मध्ये जातो. जर आपल्या संघाची सलग दुसरी मॅच नसेल तर काय हरकत आहे, मी म्हणतो मधला वेळ वाचवण्यासाठी. आपण टॉस देखील अगोदर घेतोय, सूचना देखील अगोदर देतोय, तरी सुद्धा प्लेयर्स वेळेवर पोहोचत नाहीत मैदानामध्ये. कदाचित त्यांना एखाद्या संघाला पॅनल्टीला सामोरं जावं लागलं ना, आणि त्या पॅनल्टीमुळे त्यांना रन रेटमुळे जर स्पर्धेतून बाहेर पडावं लागलं ना, तर त्याची किंमत त्यावेळी त्या संघाला नक्कीच कळेल. सनी मिसाळ गोलंदाजी मार्कवर तुम्ही पाहताय. फलंदाज रुपेश कुंभार आणि सूरज जगताप. ओ वाईडचा येणार आहे इशारा. अतिरिक्त टर्न त्या ठिकाणी चेंडूला प्राप्त झाला. चेंडू बॅट्समन पासून खूप दूरवरती जातो आणि वाईडचा आहे तो इशारा. ओ या ठिकाणी मात्र आता इन स्विंग आतमध्ये वळवलेला चेंडू डिक्लेरेशन झोनकडे जातो. बॅट्समनच काय कीपर देखील बीट झालेत आणि या चेंडूवरती नियोजित क्षेत्रातील 1 धाव मिळेल. सुंदर फटका, अत्यंत सुंदर फटका, उत्तुंग षटकार. सनी मिसाळ यांच्यावरती चढवलेला हल्ला आणि रुपेशचा असणार आहे ब्लास्ट. धावसंख्या 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. पहिले 2 चेंडू उत्कृष्ट फेकले सनी मिसाळनं, परंतु तदनंतर मात्र रुपेशनं हल्ला चढवलाच. वन्स अगेन आता मात्र कुठलंही उत्तर नव्हतं रुपेशकडे. एक सुंदर चेंडू, अत्यंत वळणदार चेंडू मैदानात तुम्ही पाहिला. उत्कृष्ट. आता मात्र वाईटचा येतो इशारा.
सुंदर फटका मारला जातोय, नियोजित क्षेत्रामध्ये जाऊन चेंडू पडतो आहे, 1 धाव मिळते. नवीन बॉल द्या तिथला तुमच्या पसला. आणि आयोजन कमिटीला खरंच विनंती करतो मी, केवळ चेंडूसाठी सामन्याच्या दरम्यानचा वेळ घालवणं बरोबर वाटणार नाही. स्कोर झालेला आहे 10, 4 चेंडू 10 धावा. या ठिकाणी मात्र बॅटची कड आणि झेल बाद. रुपेशला व्हावं लागतंय बाद आणि झेल टिपतोय वैभव. आता मात्र मैदानामध्ये उतरावं लागेल अर्जुन कुंभार, डावखुरे हाताचा फलंदाज जो बाद झाला. रुपेश त्याची जागा भरून काढण्यासाठी आपण पाहतो अर्जुन कुंभार मैदानामध्ये. चला सामना सुरू करून घ्या. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, या ठिकाणी षटक संपलं जात आहे. आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर ज्या षटकामध्ये षटकार आला होता त्या षटकाचं या ठिकाणी पतन होतंय. 10 धावा दिल्या गेल्यात. हिरकणी वॉरियर्स संघाने त्या जमवल्या आहेत. आता पाहूया दुसरा गोलंदाज कोण असणार आहे शिव साम्राज्य प्रतिष्ठान या संघाचा. तर मी विनंती करेल पुढील मायरा 11 आणि श्रीनाथ साहेब 11 या 2 संघाच्या कर्णधारांना इनिंग संपताच आपण या ठिकाणी उपलब्ध व्हा, टॉस होईल. चला सामना सुरू करून घ्या. गोलंदाज असतील वैभव जगताप. सुंदर फटका, क्षेत्ररक्षक चेंडू मागे, अपयशी ठरेल प्रयत्न आणि चेंडू जाईल लॉंग ऑफ सीमा रेषेबाहेर. चौकार. या चौकाराने मात्र सूरज जगतापनं मनसुबा आपला स्पष्ट केलाय. सर्कलचा हा षटक आहे तो मोठा करायचा प्रयत्न नक्कीच राहणार. या ठिकाणी मात्र दूरवर फेकलेला चेंडू बॅटमध्ये येत नाहीये. आखूड टप्प्याचा म्हणावे लागेल हा चेंडू. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू, बॅटची वरची कर लागली जाते. चेंडू नियोजित क्षेत्राकडे जातो. 1 धाव मिळेल. धाव संख्या 15. वैभवचा पुढील चेंडू वाईड +1 बाईट्स आणि नियोजित क्षेत्रामध्ये गेलेली धाव म्हणजे अवांतर या 2 धावा. धाव संख्या 17 या आकड्यावरती. जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न बॅटमध्ये येत नाही. धावाची संधी ती देखील दवडली गेली. म्हणजे सर्व काही या ठिकाणी आपण पाहतो सूरजच्या दिशेने घडताना. आता पुन्हा एकदा तुम्ही पाहाल अर्जुन कुंभारला स्ट्राईकला. अर्जुनच्या बॅटिंगचं मात्र या ठिकाणी खूपच चाहते असणार हे मात्र खरं. अत्यंत भेदक मारा या ठिकाणी. अगदी 1 इंचाच्या बाजूने विकेट हुकली, नाहीतर या ठिकाणी क्लीन बोल्ड झाला असता अर्जुन. पुढील चेंडू आपण पाहतो वैभवचा अर्जुन कुंभारसाठी. खोलवर टप्प्याचा चेंडू उडवलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली दूरवर राहील आणि चेंडू गेला मिड ऑन सीमा रेषेबाहेर. खणखणीत षटकार.
या षटकाराने मात्र आघात झाला 24 धावांचा. 2 षटकामध्ये जमवल्या 24 धावा म्हणजे 12 धावा एका षटका पाठीमागे धावगती आहे हिरकणी वॉरियर संघाची. पुन्हा एकदा पाहाल तुम्ही संघनायक सनी मिसाळ गोलंदाजी मार्कवर. चला सामना सुरू करा. ओ स्लोअर वन चेंडू. या ठिकाणी कुठले उत्तर नाही सुजितकडे, सूरजकडे. या ठिकाणी आपण पाहतो एक धाव या ठिकाणी मिळते. अस्ताव्यस्त फेकी, त्याचा फायदा घेतला गेला. पाहता पाहता आपण पाहतो धावा जमवल्या 3. दिवसा ढवळ्या चोरी त्यातला हा प्रकार. 3 धावा अगदी डोळ्यासमोरून काढल्या गेल्या. हातामध्ये चेंडू असताना देखील 3 धावा जाणं म्हणजे चुकीच्या क्षेत्ररक्षणाचा तो एक भाग म्हणता येईल. सनी मिसाळ पुन्हा एकदा आपलं क्षेत्ररक्षण चेक करताना त्या ठिकाणी 3रं षटक हाताळतायत. अर्जुन कुंभार असणारे स्ट्राईक वरती. हार्ड हिटर अर्जुन म्हणायला हरकत नाही. चौके छक्के तो लीलया पार करतो. रिव्हर्स अटेम्प्ट या ठिकाणी मात्र अत्यंत हुशारीने केलेली गोलंदाजी. ओळखलं रिव्हर्स अटेम्प्ट ट्राय करणार, चेंडू बाहेरच्या दिशेने घेऊन गेला आणि निर्धाव चेंडू. आता मात्र पुन्हा एकदा पाहतोय आपण वाईड चाइल इशारा. चेंडू तोच होता परंतु आता सरळ बॅटने खेळायचा प्रयत्न वाईड मिळाला. या अगोदरचा रिव्हर्स अटेम्प्ट केला, वाईड नाही मिळाला. आता पुन्हा पाहतोय आपण निर्धाव चेंडू. ओ अंगभेदी मारा. या ठिकाणी धाव घेण्याचा प्रयत्न, धावाची संधी, नॉट आउट. त्या ठिकाणी अतिशय चक्षु आणि चपल पंच त्या ठिकाणी शुभम भाटे आणि मेन पंचांच्या रूपात तुम्ही पाहताय प्रतीकजी पांगारकर. दोन्ही पंच केतकावळी गावाला बिलॉंग करतात. पुढील चेंडू क्लीन बोल्ड. या ठिकाणी मात्र आता बाद व्हावं लागेल सूरजला आणि खूप जास्त वेळ तो क्रीजवरती टिकून होता. संघाला शिवसाम्राज्य संघाला तो धोकादायक ठरवू पाहत होता परंतु त्याचा अडसर या ठिकाणी दूर केला जातोय. हरकत नाही. 29 धावा 3 षटकांच्या मोबदल्यामध्ये तुम्ही पाहताय 2 गडी बाद होत आहेत हिरकणी वॉरियर्सचे आणि अर्जुन कुंभार अजूनही मैदानावरती आहे म्हणजे धोका अजून टळलेला नाही म्हणायला हरकत नाही. नवीन गोलंदाज चेतन कोंडेच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. 29 धावा 3 षटकांच्या मोबदल्यात या ठिकाणी बनवल्यात हिरकणी वॉरियर संघानं. आता पाहूया उर्वरित 12 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. शिवसाम्राज्य प्रतिष्ठान संघाला या ठिकाणी किती धावांचं आव्हान उभं करणार हिरकणी वॉरियर संघ हे पाहणं औत्सुक्याची गोष्ट असेल. पहिला चेंडू जोरदार फटका, चेंडू उडाला, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, झेल सुटला गेला आणि या ठिकाणी काय घडतंय आपण पाहतो. झेल सुटतोय अर्जुनचा. त्या ठिकाणी अर्जुनचा झेल सोडला म्हणजे मोठाले फटके येण्याची शक्यता मात्र या ठिकाणी दाट होत जाते. विशाल जगताप, विशालला आपल्या नावाप्रमाणे विशाल खेळी या ठिकाणी करावी लागेल. विशाल जगताप सामना करायचा आहे चेतन कोंडेचा. वयाने जरी कमी वाटत असलेला हा गोलंदाज परंतु या खेळातील कसब मात्र त्याने पूर्णपणे अवगत केलंय.
याची चुणूक पहिल्या चेंडूवर पाहिली. ओ, या ठिकाणी मात्र लेग कटर हलकासा चेंडू बाहेरच्या दिशेने वळतो आणि निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू. कुठलंही उत्तर नव्हतं त्या ठिकाणी विशालकडे. पुन्हा एकदा बॅटची बाहेरची कड, चेंडू जाईल डिक्लेरेशन क्षेत्रात. एक धाव नक्कीच मिळेल, परंतु ही एक धाव आता पुरेशी ठरणार नाही. तुम्हाला मोठे फटके मारावे लागतील, मोठं आव्हान उभं करावं लागेल, कारण समोरचा संघ देखील तितक्याच ताकदीचा आहे. या ठिकाणी मात्र बॅटची कड आणि विकेट्स मिळते. या ठिकाणी चेतन कोंडेला बाद व्हावं लागते. विशाल जगताप बाद होईल. तदनंतर आपण विशालची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर जो की तुषार सकट असणार आहे. उत्कृष्ट तटवलेला चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण केलं गेलं. एक धाव नक्कीच मिळणार आहे. एका धावेने आपण पाहतो धावफलक पुढे गेला 32 या धावसंख्येवरती. मायरा 11 आणि नाथसाहेब 11 दोन संघाला विनंती करतो, आपले कर्णधार पाठवा. टॉस होणार आहे या ठिकाणी. ओ, जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी तुम्ही पाहता. एक धाव नक्कीच भेटणार आहे आणि आपण पाहतो 4 षटके या ठिकाणी संपली गेली. 33 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात हिरकणी वॉरियर्स संघाच्या. 3-3 मध्ये 3 आणि आपण पाहतो षटक संपली 4. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. आदित्य कोंडेच्या हातामध्ये या ठिकाणी चेंडू सोपवलाय. बॅटची कड घेतली जाते आणि बाद होतोय अर्जुन. या ठिकाणी अर्जुनची स्वस्तात मिळालेली विकेट. न्यू बॅटर योगेश कुंभार. थोडंसं आपल्या खांद्यावरती जबाबदारी व्हायची आहे आता. उर्वरित 5 चेंडूंचा खेळ बाकी असणारे जास्तीत जास्त या ठिकाणी तुम्हाला धावा जमवाव्या लागणार आहेत. किती धावांचं आव्हान उभं करायचं याचा मनसुबा तुम्ही या ठिकाणी स्पष्ट करावा लागणार आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू तटवला, क्षेत्ररक्षण देखील झालंय. एक धाव मिळणार आहे. आता तुषार सकट आहे फलंदाजी मार्कवरती. आपण पाहतो आदित्य कोंडे गोलंदाजी मार्कवर शेवटचं षटक हाताळतायत. या ठिकाणी अंगभेदी मारा आणि विकेट. धावबादची संधी या ठिकाणी दवडली नाही. सनी मिसाळ अत्यंत चपल फंस. काय झालंय? मोये मोये सीन झाला का? काय झालं पंच? आमच्यापर्यंत अजून बातमी नाही आली. डॉट बॉल, त्यामुळे विकेट देखील नसणार आहे, चेंडू देखील नसणार आहे. डेड बॉल का डॉट बॉल? डेड आहे का डॉट आहे? डॉट डॉट बॉल अटेम्प्ट केला नाही म्हणून डॉट बॉल. विकेट नसणार आहे. डिक्लेरेशन झोनकडे चेंडू जातोय. 2 डिक्लेअर धावा मिळतील. किती धावा पण आताच्या? नेटला चेंडू लागला असेल तर 1 धाव, नसेल तर बाहेरून चेंडू जर पास झाला तर 2 धावा आहेत. पंच धावा 2 ना? एक धाव. बॉल या ठिकाणी झालेले आहेत 4.
सुंदर फटका, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, झेल सुटलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहता पाहता 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, धावबादची संधी आणि फलंदाज धावबाद. तुषार सकट या ठिकाणी बाद होतोय. वैभव जगताप KPL सीझन 1चा फायनलिस्ट, मॅन ऑफ द मॅच वैभव जगताप. फुलटॉस चेंडू, समाचार घेतला जाईल का? झेल टिपला, फलंदाज बाद. धावा आहेत 34. जिंकण्यासाठी या ठिकाणी 38 धावांचं आव्हान आहे. विनंती असेल हिरकणी वॉरियर्स संघ, आपण ताबडतोब मैदानाचा ताबा घ्या आणि पुढील संघाचे संघनायक मायरा 11 आणि श्रीनाथ 11, श्रीनाथ साहेब 11 या संघाच्या कर्णधारांना मी विनंती करेन टॉस साठी प्लीज लवकर या. मायरा 11 संघ टॉस साठी या ठिकाणी या. खूप वेळा रिक्वेस्ट केली तुम्हाला, दुसऱ्या षटकापासून सांगितलं जातंय लवकरात लवकर या ठिकाणी उपलब्ध व्हा. सेवानिवृत्त आर्मी ऑफिसर आणि आता सध्या शिवम स्पोर्टचे ओनर असणारे सुरेश जी काकडे सर या ठिकाणी उपस्थित आहेत, मॅचचा आस्वाद घेत आहेत. त्यांचं खूप खूप स्वागत KPLच्या वतीनं मी पुनश्च एकदा करेल. आणि स्पोर्ट क्षेत्रातील कुठल्याही गोष्टीची तुम्हाला गरज लागली तर शिवम स्पोर्टला नक्की भेट द्या, मी वारंवार हे नमूद करतोय. चला हिरकणी वॉरियर्स, तुम्ही ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्या. या ठिकाणी टॉस संपन्न होईल. मी काकडे सरांना विनंती करेन आपल्या हस्ते या सामन्याचा टॉस घ्यायचा आहे. कॅमेरामॅन टॉस कव्हर केला तर खूप बरं होईल. श्रीनाथ साहेब 11 संघ टॉस विन. नियोजन तुमचं काय असेल ते आम्हाला ताबडतोब कळवा. चला हिरकणी वॉरियर्स संघ ताबडतोब क्षेत्ररक्षण सजवून घ्या. 2 बॅटर्स मैदानामध्ये उपलब्ध झालेले आहेत, जे आहेत सनी मिसाळ आणि स्वप्नील जगताप. श्रीनाथ साहेब 11 संघाने या ठिकाणी फलंदाजी स्वीकारलेली आहे, बरोबर ना सर? बॅटिंग फिल्डिंग घेतलेली आहे श्रीनाथ साहेब संघानं. मायरा 11 संघ आपण फलंदाजीसाठी तयार राहायचंय. या ठिकाणी गोलंदाजी पाहतोय आपण. गोलंदाज रुपेश कुंभार, फलंदाजी मार्कवर तुम्ही पाहताय सनी मिसाळ, नॉनस्ट्राइक एंडला स्वप्नील जगताप. आव्हान आहे 38 धावांचं, जे पार करायचंय 29 चेंडू मध्ये. अवांतर धाव संख्येत होणार भर, वाईडचा येतो इशारा. सुंदर गोलंदाजी, निर्धाव स्वरूपाची गोलंदाजी या ठिकाणी. जिंकण्यासाठी हिरकणी वॉरियर्स संघाला अशा स्वरूपाची गोलंदाजी करणं. बॅटची काढ, झेल सुटला, धावही सुटली, 1 धाव मिळेल. झेल देखील सुटला आणि झेल सोडला कोणाचा? सनी मिसाळ. अत्यंत धोकादायक प्लेअर हिरकणी वॉरियर्स संघासाठी आत्ता तरी. फटका, पुन्हा एकदा ती संधी चालून आली, झेल होतोय का? सुटला.
सलगच्या 2 चेंडूंवरती 2 जीवदान आणि या ठिकाणी तुम्ही पाहताय सनी मिसाळला सलगच्या 2 चेंडूवरती 2 सुवर्ण संधी लाभल्या, जीवदान लाभले. आज काय खंडोबाला जाऊन आलाय का काय? बॉल बॉल किती सांगू का? किती बॉल झाले सर? 4 चेंडू झाले सर. पुन्हा एकदा तुम्ही पाहाल निर्धाव सॉरी डिक्लेरेशन झोन कडे जातो चेंडू. 1 धाव मिळते. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. 5 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. सनी मिसाळ स्ट्राईकला. सुंदर फटका कव्हरच्या दिशेने तटवला. 2 क्षेत्ररक्षक चेंडू मागे शर्यत जिंकली चेंडूने. धावा मिळतील 4. या 4 धावाने धावफलक पुढे गेला 9 या आकड्यावरती आणि तुम्हाला आव्हान असेल 24 चेंडू 29 धावा जमवाव्या लागतील सामना जिंकण्यासाठी. कारण या अगोदरच्या सामन्यामध्ये आपण आज पराभव पत्करलेला आहे. या गोष्टीची नोंद मात्र घेणं गरजेचं आहे. तिसरा सामना असेल तुमचा. सामना जिंकत जाणं महत्वाची गोष्ट आहे. अर्जुन असेल नवीन गोलंदाज. चला चालू करून घ्या पंच. सुंदर फटका. उंच आणि लांबच खणखणीत षटकार आहे. या षटकाराबरोबर धावसंख्या जाऊन पोचली 15. या धावसंख्येवरती स्वप्नीलचा हात तुम्ही ब्लास्ट पाहिला. पहिलाच चेंडू त्याने या ठिकाणी फेस केलाय आणि या पहिल्याच चेंडूवरती 6 धावा नक्कीच जमवल्यात. दुसरा चेंडू या ठिकाणी मात्र नियोजित क्षेत्राकडे जातोय. 1 धाव मिळते डिक्लेअरची. अर्जुनचा पुढील चेंडू. पुन्हा एकदा उंच फटका उडाला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. 1 2 3 4 अक्षरशः चौकात पडलेला चेंडू कोणी हातात घेतला नाही आणि या चेंडूवरती मात्र धावा 2. खऱ्या अर्थाने चौकात चेंडू पडला. 4 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये चौकातल्या चेंडूला देखील हात या ठिकाणी लागला नाही. म्हणजे हे एक मोये मोमेंटच म्हणावे लागेल. असो पुढील चेंडू. या ठिकाणी मात्र एक उसळता चेंडू. प्रत्युत्तर नव्हतं त्या ठिकाणी स्वप्नीलकडे. या ठिकाणी निर्धाव चेंडू. डिक्लेअर 1 धाव ना. एक धाव नाही, एकच आहे ग्रीन नेटला. त्याच्या बाहेर 2 आहेत. 2 षटकं संपली. धावा हेडफोन पडला. धावा 19 जमलेल्या आहेत. अठरा चेंडू 19 धावांचं आव्हान बाकी आहे. 18 चेंडू 19 धावा. रुपेश कुंभारच्या हातामध्ये पुन्हा एकदा चेंडू असेल. सनी मिसाळ आणि स्वप्नील जगताप अजूनही मैदानावरती तग धरून आहेत. आता मात्र सिंगल डबलच्या हिशोबात ही मॅच या ठिकाणी येऊन ठेपलेली आहे.
चला खेळा, पटापट खेळा, वेळ घालू नका. फुलटॉस चेंडू, उत्कृष्ट अप्रतिम झेल. यापेक्षा वेगळं उत्तर नकोच. आणि अत्यंत नेत्रदीपक झेल या ठिकाणी. हा हा चला, पहिल्या विकेटचं या ठिकाणी पतन होतंय शिवसाम्राज्य प्रतिष्ठानचं. न्यू बॅटर मैदानात वैभव जगताप, रुपेश कुंभारने ही उत्कृष्ट विकेट मिळवली. आपल्या दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर पुढील चेंडू सन्मानजनक तटवला गेलाय. क्षेत्ररक्षण झालंय, धाव 1 मिळणार आहे. या ठिकाणी निर्धाव चेंडू, पुढील चेंडू आपण रुपेशचा पाहतोय. बॅट पासून थोडासा बाहेर जाताना आपण पाहिला हा चेंडू निर्धाव स्वरूपाचा असेल. खूप लांब राहतो आहे फलंदाज या चेंडू पासून. आता मात्र बॅट डाऊन, फॉलो थ्रू मध्ये अत्यंत चपळ क्षेत्ररक्षण. अगदी ग्रामीण भाषेत बोलायचं झालं तर नाद. पुन्हा एकदा जोरदार फटका. त्या ठिकाणी अर्जुन चेंडूवरती येईल. 1 धाव पूर्ण झालेले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही आणि नो बॉलचा इशारा दरम्यान. नो बॉल म्हणजे पुढच्या चेंडूवर असणार आहे फ्री हिट. 1 धाव आणि नो बॉलची 1 अशी या चेंडूवरती 2 धावा आणि पुढील चेंडू फ्री हिट. आता आव्हान बदलते, 13 चेंडू 16 धावा. या ठिकाणी 1च धाव मिळालेली आहे ना, स्ट्राईक चेंज होत नाही. हा बरोबर आहे ना सर. फ्री हिटचा खूप मोठा फायदा या ठिकाणी मिळाला नाही निश्चित. आणि या चेंडूवरती 1 धाव. षटक संपलेलं आहे क्रमांक 3चं. 12 चेंडू, गरज आहे 15 धावांची. विकेट्स 1 गमावली शिवसाम्राज्य प्रतिष्ठान संघाने. अजूनही 7 विकेट्स हातामध्ये आहेत. 12 चेंडू 15 धावा जमवायचेत. चला पंच, जास्त वेळ घालवू देऊ नका त्या ठिकाणी. चला 12 चेंडू 15 धावा. गोलंदाजी मार्कवर तुम्ही पाहता तुषार सकट. जोरदार बांधण्याचा प्रयत्न या ठिकाणी निष्फळ ठरतोय. निर्धाव चेंडू, अगदी खूप दूरवर राहतोय फलंदाज चेंडू पासून. आता बॅटची कड, चेंडू हवेत आणि झेल बाद. दहा चेंडू 15 धावांचं आव्हान. न्यू बॅटर संतोष काकडे.
गोलंदाजी मार्कवर तुम्ही तुषारला पाहताय. 2 चेंडू झालेत, 1 विकेट मिळवलाय, एकही धाव आतापर्यंत त्यांनी खर्च केली नाही. 10 चेंडू 15 धावा. या ठिकाणी निर्धाव चेंडू. तुषार सकटचा उत्कृष्ट या ठिकाणी चेंडू आपण पाहिला, निर्धाव स्वरूपाचा होता. पुन्हा एकदा तशाच स्वरूपाचा चेंडू, फलंदाज चेंडूपर्यंत पोहोचत नाहीये, खूप दूरवरून ते चेंडू मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी संतोष काकडे यांच्याकडून केला जातोय, परंतु थोडासा निष्फळ प्रयत्न तो म्हणावा लागेल. जिंकण्यासाठी पुन्हा एकदा आव्हान बदललंय. 8 चेंडू 15 धावा. हलकेच तटवला. डिक्लेरेशन झोनमध्ये 1 धाव मिळेल. 24 धावा धावफलकावरती. आव्हान पुन्हा बदललं. 7 चेंडू 14 धावा. प्रत्येक चेंडूवरती 2 धावा या स्वरूपात 7 चेंडू 14 धावांचं आव्हान बाकी आहे शिवसाम्राज्य प्रतिष्ठान संघाला जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. षटक संपलं आणि या ओव्हरचं समीकरण जर सांगायचं झालं तर या षटकामध्ये केवळ 1 धाव आणि 1 विकेट. 6 चेंडू 14 धावांची गरज आहे. शिव साम्राज्य प्रतिष्ठान संघाला 14 धावा जमवाव्या लागतील सामना जिंकण्यासाठी. कुठल्याही स्वरूपाची सुपर ओव्हर आपण लीग स्टेजमध्ये घेतलेली नाहीये. चला हिरकणी वॉरियर्स, आपण खूप वेळ घालवत आहात. विनंती असेल आपण ताबडतोब क्षेत्ररक्षण लावा. गोलंदाजी मार्कवर योगेश कुंभार तुम्ही पाहताय. 6 चेंडू 14 धावांचं आव्हान आहे. बॅटर आहेत स्वप्नील जगताप आणि संतोषजी काकडे. नॉन स्ट्राईक एंडला पाहताल संतोष काकडे यांना. स्वप्नील जगताप पहिल्यापासून फलंदाजी करतायत. 1 डाऊन तर बॅटिंगला आले असावेत असं मला वाटतं. आतापर्यंत 10 चेंडू 11 धावा आणि 1 षटकाराच्या मदतीने ते या सामन्यामध्ये अजून टिकून आहेत. 6 चेंडू 14 धावा मिळवायच्या आहेत आणि स्वप्नील जगताप जर ते उभे राहतील तर तेवढ्या धावा जमवण्याची ताकद नक्कीच त्यांच्याकडे आहे. पहिला चेंडू उंच उडालाय, झेल टिपला जातोय. स्वप्नील होईल बाद. आता मात्र शिवसाम्राज्य संघाला थोडंसं पिछाडीवर यावं लागतंय. योगेश कुमार, आदित्य कोंडे असेल नवीन बॅटर. आदित्यच्या खांद्यावरती मोठी जबाबदारी आहे. 5 चेंडूमध्ये 14 धावा या ठिकाणी मिळवायच्या आहेत. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. 4 14 धावांची गरज. 4 चेंडू 14 धावा. तटवलाय त्या ठिकाणी 1 धाव नक्कीच मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार का, परंतु नाही. संतोष काकडे यांच्या खांद्यावरती मोठी जबाबदारी. 3 चेंडू 13 धावांची. चेंडू उंच उडाला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. झेल होणार का, टिपला गेलाय. उलट दिशेने पळत जात हा झेल टिपलाय. अत्यंत अवघड असतं अशा स्वरूपाचं झेल टिपणं, परंतु आपल्या मॅच आपल्या टीमची गरज ओळखून त्या ठिकाणी झेल टिपला गेला. अत्यंत हुशारीने तो झेल टिपला. खूप खूप कौतुक करावं तेवढं कमी आहे त्या खेळाडूचं. शिवसाम्राज्य प्रतिष्ठान संघ मात्र आता खासा पिछाडीवर पडलेला आहे. 2 चेंडू 13 धावांची गरज आहे. म्हणजे आपण कंपल्सरी चेसच्या सामन्यामध्ये जर विचार केला 2 चेंडू 13 धावा अशक्य वाटतील, परंतु क्रिकेटमध्ये या धावा अशक्य अशा नाही आहेत. सुंदर फटका या ठिकाणी.
धावबादची संधी दवडली. 2 धावा या चेंडूवरती. 27 धावा जमल्या. 1 चेंडू 11 धावा. तुम्ही हातच्या धावा सोडल्या ना तर ते तुम्हाला रन रेटमध्ये प्रॉब्लेम करणार हे मात्र नक्कीच. षटक संपलं म्हणजेच सामना जिंकला. द हिरकणी वॉरियर्स संघाने 10 धावांनी हा सामना खिशामध्ये घातलेला आहे. चला विनंती असणारे श्रीनाथ साहेब 11 संघ आपण ताबडतोब